केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणामधील 3 आरोपी अद्याप फरार आहेत आणि यावरूनच आत्या रोहिणी खडसे चांगल्याच भडकल्यात। 10 दिवस उलटूनही आरोपी सापडत नाहीत, त्यामुळे यामागे कुणाचं पाठबळ आहे असा सवालच त्यांनी उपस्थित केलाय। पाहूया। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसह काही मुलींची छेड काढल्याच्या घटनेला 10 दिवस उलटून गेले आहेत। मात्र अजूनही 3 आरोपी फरार असल्यानं नणंद रोहिणी खडसे संतापल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्यांचा आका कोण, आरोपींना पाठबळ कुणाचं असे सवाल रोहिणी खडसेंनी यावेळी उपस्थित केले आहेत। सचिन पालवे फरार, पियुष मोरे फरार, किरण माळी फरार, अनिकेत भाई याला अटक झाली आहे, अनुज पाटीलला अटक, चेतन भाईलाही अटक झाली आहे। अल्पवयीन सोहम कोळीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। गेल्या 8 ते 10 दिवस झाल्यानंतर देखील अजूनही त्यातले 3 आरोपी हे फरार आहेत। त्यांना कुणाचं पाठबळ आहे, त्यांच्या मागे कोण अक्का आहे हे शोधलं गेलं पाहिजे, कारण त्यांना जे पाठबळ मिळतंय हे नक्कीच त्यांच्या फरार राहण्यासाठीचं कारण आहे। पोलीस यंत्रणेने शोधावा, सरकारने शोधावा की याच्या मागे कोण अक्का लपलंय, कारण त्यांना पाठबळ तर दिलं जातंय ना। मला वाटत नाही की पोलीस एवढे अक्षम्य दुर्लक्ष करू शकतात। त्याच्या पाठीशी कोणीतरी असल्याशिवाय त्यांना फरार राहायला मदत मिळत नाहीये। पोलिसांना त्यांना शोधणं फार सोपं आहे। आम्ही सांगू शकतो की ते गुन्हेगार कुठे लपलेत तर पोलिसांनी जाऊन कारवाई करावी। एका केंद्रीय मंत्र्याच्या घरातील मुली सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रातील सामान्य माता भगिनींच्या सुरक्षिततेबद्दल काय बोलणार असा सवाल रोहिणी खडसेंनी यावेळी उपस्थित केलाय। इतकी मोठी घटना होऊनही आरोपी अद्याप फरार आहे, त्यामुळे कोणाचीही मुलगी असली तरी तिला संरक्षण मिळायलाच हवं असं रोहिणी खडसे म्हणाल्या। एवढी मोठी घटना झाल्यानंतर देखील जर त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्रातल्या इतर माता भगिनींचं तर मला विचारच करायला नको। पण माझी तरी मागणी आहे की सरकारने कायद्याचा अवचक निर्माण करावा। मुलगी ही मुलगी असते, ती तुमची माझी कुणाचीही असली तरी तिचं आयुष्य आणि तिला संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे, ती सरकारने पूर्ण करावी। दरम्यान 10 दिवस पूर्ण झाले आहेत, अद्याप उर्वरित आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही, हे दुर्दैवी असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आरोपींचे हात केव्हाच कलम केले असते असं म्हणत आव्हाडांनी प्रशासनावर बोट ठेवलंय। या घटनेला 10 दिवस पूर्ण झाले आणि अजूनही पूर्णपणे आरोपी पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं नाही आहे। म्हणजे एखाद्या ठिकाणी एवढ्या महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीच्या घरी ही घटना घडली असताना सुद्धा जर पोलीस अशा स्वरूपाचं दुर्लक्ष करत असतील तर मला वाटतं दुर्दैवी आहे। या ठिकाणी पोलिसांनी तातडीने त्यांना अटक करावी, त्यांना अटकपूर्व जामीन करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। याचा अर्थ असा आहे की ते इथे अलीकडे जवळपास आहे। ते एका पोरीची टिंगल केली जातात आणि तिच्या डोळ्यासमोर जर तिचे आरोपी फिरत असतील तर त्या पोरीच्या मनावर काय दडपण आणि काय परिणाम होत असेल हा विचार करण्यासारखा आहे। मागे कोण आहे वगैरे हे दुय्यम प्रश्न आहे। सरकार म्हणून, मायबाप सरकार म्हणून ही पोरगी आपली आहे की नाही? आपल्याला पोरी आहेत, मला पोरगी आहे, तशी रक्षा खडसे ताईंना पोरगी आहे, ती आपलीच पोरगी आहे ना, महाराष्ट्रातली मुलगी आहे ना। जिजाऊच्या महाराष्ट्रामध्ये जर पोरीला असं, अरे हात कलम केलेला माणूस आहे आमचा महाराज, आमच्या महाराजांनी हात कलम करून टाकले होते। तक्रारीनुसार नेमकं खडसेंची नात आणि तिच्या मैत्रिणींसोबत काय घडलं पाहूया। मुक्ताईनगरच्या कोथळी गावात दरवर्षी भरणाऱ्या जत्रेला मोठी गर्दी उसळते। कोथळी गाव हे एकनाथ खडसेंचं मूळ गाव आहे। जत्रेतल्या पाळण्यात बसण्यासाठी रक्षा खडसेंची मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणी गेल्या। त्यांच्यासोबत खडसेंचा सुरक्षा रक्षक पोलीसही दिमतीला होता। तिथंच काही 5-6 टवाळखोर पोरं आली। आधी मुली ज्या पाळण्यात बसल्या त्याच पाळण्यात पोरांनी बसण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मुलींच्या बाजूच्या पाळण्यात बसलेल्या लोकांना उठवून पोरं तिथं बसले। पाळणा सुरू झाल्यानंतर त्यांनी मुलींचे व्हिडिओ आणि फोटो काढले। एका व्यक्तीला व्हिडिओ कॉलही केला। ही गोष्ट पोलीस सुरक्षा रक्षकाला खटकल्यानंतर त्यानं पोरांकडचा मोबाईल मागितला। तेव्हा पोलिसांची कॉलर पकडून त्यालाच दमदाटी करण्यात आली, मुलींसोबत छेडछाडही केली। अशा राजकीय पार्श्वभूमीतून येणाऱ्या घरातल्या मुलीसोबत जर छेडछाड होत असेल आणि आरोपी फरार असेल तर तुमच्या आमच्या सारख्यांचं काय, असाच प्रश्न या घटनेवरून उपस्थित होतोय। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।